आणि आता सविस्तर बातम्या जाणून घेऊया। सुरुवातीलाच बातमी आहे मराठवाड्यात होत असलेल्या पावसाची। मराठवाड्यात गेले 5 ते 6 दिवस होत असलेल्या पावसाने पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि ते पाहता या भागात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेली आहे। ते नाशिकमध्ये बोलत होते। सोयाबीन, तूर, कापूस अशा पिकांचं 100% नुकसान झालंय। तर विखे पाटील यांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीची मागणी केली आहे। तसंच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह अन्नछत्रांचीही सोय करावी असं देखील विखेंनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडे आणि विखे पाटील यांनी उद्या मराठवाड्यासाठी औरंगाबादमध्ये होणाऱ्या कॅबिनेटमध्ये तातडीनं या मदतीची घोषणा करावी अशी मागणी केलेली आहे। मैं सरकार से मांग कर रहा हूं कि कल ही आपके माध्यम से मराठवाड़ा में मंत्रिमंडल की बैठक मुख्यमंत्री ने घोषित की है, कल वो होने जा रही है। तो सबसे पहले मुख्यमंत्री ने खुद पूरे मराठवाड़े की इस बाढ़ इलाके का दौरा करना चाहिए और वो दौरा करने के बाद मीटिंग में अकाल की जो परिस्थिति में अपन घोषणा करते हैं, तो इस बाढ़ की परिस्थिति में किसानों को राहत के लिए घोषणा करने की कल जरूरत है और मुझे ऐसा लगता है कि सीएम साहब ने कल की कैबिनेट मीटिंग में ये निर्णय करना चाहिए। दुष्काळामध्ये शेतकरी संपलेलाच होता, पण आलेल्या थोडंफार पीक नंतरच्या खरीपाच्या काळात सुरुवातीला झालेल्या पावसामुळे आता ते सुद्धा हातातून गेलेलं आहे। पहिलाच तो कर्जबाजारी होता, आता पुन्हा काही नव्याने त्यांनी सावकारकडून किंवा बँकांचं घेतलेलं कर्ज होतं। पण आता सरकारने ताबडतोब आता विनाविलंब कर्जमाफीची ताबडतोब घोषणा करावी, म्हणजे त्या सगळ्या जनतेला मोठा दिलासा मिळेल अशी या निमित्तानं आमची मागणी आहे।